माणसाचं जगणं हे केवळ अन्न, पाणी आणि ऑक्सिजन यावर अवलंबून नसतं, तर त्याला जगण्यासाठी आवश्यक असतो तो समाज. असा समाज की जो आपल्या विधात्याला शरण जातो, निसर्गाला देव मानतो आणि एका उदात्त अशा जीवनशैलीतून स्वतःला फुलवत राहतो. जीवनाचा आनंद चाखत राहतो. याच जीवनशैलीत सर्वाधिक महत्त्व आहे ते आपल्या सण आणि उत्सवांच्या परंपरेला. ही संस्कृती आणि परंपरा आजही आपल्या जीवापाड जपली आहे ती कोकणानं. याच परंपरेतला एक लक्षवेधी उत्सव आणि ज्याला कोकणचा कांतारा म्हणून अलीकडं ओळखलं जातं, तो उत्सव म्हणजे कुणकेरीचा प्रसिद्ध हुडोत्सव. शेकडो वर्षांची परंपरा असणारा हा हुडोत्सव जसं निसर्ग आणि मानव यांच्यातलं जिव्हाळ्याचं नातं जपतो, तसाच तो सलोख्याच्या संबंधांचा संदेश देण्यासाठी देवादेवांमधल्या नात्याची परंपरा अबाधित ठेवतो. शिमग्याच्या 7व्या दिवशी कुणकेरीचा हा उत्सव साजरा केला जातो. आंबेगावचा श्रीदेव क्षेत्रपाल, कोलगावचा श्रीदेव कलेश्वर हे बहीण श्री भावई देवीचं दर्शन घेतात. तीनही गावांच्या सीमेवर ही भावा बहिणींची भेट होते. तीनही गावच्या निशाणी हुड्याच्या ठिकाणी दाखल होतात. कौल घेतल्यानंतर तीनही अवसार 100 फुटी हुड्यावर चढतात. या क्षणाची आतुरतेनं वाट पाहणारे भाविक या संचारी अवसारांना खालून दगड मारतात. ज्याचा दगड लागेल तो भाविक भाग्यवान समजला जातो. या मुख्य प्रथेशिवाय इथं रोंबाट, घोडेमोडणी, वाघ शिकार, पाथर धनगरणीचा दगड उचलण्याचे पारंपरिक खेळही खेळले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कर्नाटक या राज्यातले भाविक हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. याही वर्षी लाखो भाविकांनी हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवून घेतला. ब्युरो रिपोर्ट, हॅलो सिंधुदुर्ग.